पहलगाममधला जो हल्ला झालेला आहे तो भ्याड हल्ला आहे आणि त्याचा सर्वप्रथम आम्ही सगळेजण निषेध करतो। खरं तर दुर्दैवाने त्याच्यामध्ये जी निष्पाप मंडळी जी आहे ते बळी पडली त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी श्रद्धांजली वाहते, शोक व्यक्त करते। त्यांच्या कुटुंबाला आम्ही सांत्वन देऊ इच्छिते की या दुःखातून ते बाहेर येतील अशी अपेक्षा करते। आणि ज्या तऱ्हेने हा जो दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि ही जी मंडळी याच्यामध्ये नराधम मंडळी याच्यामध्ये आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे। सीमापार भागातून काही मंडळी जो त्या ठिकाणी एक वेगळ्या तऱ्हेचं त्या ठिकाणी दहशतवादाचं वातावरण तयार करत आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी ही आमची अपेक्षा आहे। आणि अशा कारवाई व्हाव्या की येणाऱ्या काळामध्ये अशी घटना पुन्हा होणार नाही अशा तऱ्हेचा एक संदेश भारताच्या माध्यमातून जावा ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। जशा तऱ्हेने आपण बघितलं असेल की ही सीमापार याची सगळी चालतात आणि या दहशतवादाला ज्या ठिकाणी पाठिंबा दिला जातो आमचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना थरकाप पोचेल आणि त्या ठिकाणी या दहशतवादाला आपण मोडू यासाठी एकत्रपणे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तशी कारवाई व्हायला पाहिजे ही माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी अपेक्षा आहे केंद्र सरकारकडून। आणि म्हणून आज आम्ही शांततेच्या मार्गाने करत आहोत कारण शेवटी आपल्या सगळ्यांची एकता ही शांतता जी आहे या समाजाला जोडण्याचं काम करणार आहे। पुढच्या काळामध्ये दहशतवादाला जर त्या ठिकाणी जर संपवायचं असेल तर सद्भावनेला पुढे घेऊन गेलं पाहिजे ही भावना काढून आज आम्ही या ठिकाणी जो आहे तो कॅन्डल मार्च जो आहे तो करत आहोत। आणि शोकाकुल कुटुंबाच्यासाठी आम्ही या ठिकाणी संवेदना व्यक्त करतो। ती सगळे आपली आप्तेष्ट मंडळी आहेत, महाराष्ट्राची आहेत, भारताची मंडळी आहेत आणि दुर्दैवाने त्यांचा पर्यटनाला गेलेले असताना अशा तऱ्हेने मृत्यू होणं हे दुर्भाग्यशाली आहे। परंतु आमची इच्छा एकच आहे की सीमापारच्या भागातून जी काही मंडळी दहशतवादाला फूटपाणी देण्याचं काम करत आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे, थरकाप होईल असा त्या ठिकाणी जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो त्या ठिकाणी ॲक्शन घेतली गेली पाहिजे ही आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे। गेल्या जर काही काळापासून आपण जर पाहिलं तर जात धर्म या गोष्टी नेहमीच वाढताना पाहायला मिळतात आणि आत्ता यावेळी सुद्धा हल्ला धर्म विचारून झालेला पाहायला मिळतो। नाही, मला तर खरं सांगायचं आहे की दुर्दैव आहे की अशा तऱ्हेने जे आपण बघतोय की धर्म आणि त्या ठिकाणी जातीवाद आणि त्या ठिकाणी जे आहे ते आतंकवाद एकत्र होत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे। मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, आज आम्ही इथून संदेश एकच द्यायला लावलो सद्भावनेच्या माध्यमातून आम्ही सगळेजण की एकता ही आपली ताकद आहे, शांतता ही आपली ताकद आहे, सत्य ही आपली ताकद आहे, अहिंसा ही आपली ताकद आहे आणि त्या ताकदीने आपण पुढे गेलं पाहिजे। भारताला तथागत गौतम बुद्धांची परंपरा आहे, भारताला महात्मा गांधीजींचा विचार आहे आणि म्हणून मला अपेक्षा आहे की एकतेने आपण ह्याला जे आहे ते उत्तर देऊ शकतो आणि तीच एकताच आम्ही या ठिकाणी दाखवायला आलेलो आहोत। आम्ही शोकाकुल कुटुंबाच्या बरोबर आहोत पण त्याचबरोबर आमची अपेक्षा आहे की ह्या नराधमांना कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये अशी कोणाची हिंमत होणार नाही ही या ठिकाणी कारवाईची अपेक्षा आम्ही करतो। नाही, मला असं वाटतं की त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याबद्दल केंद्र सरकारला आम्ही बोलू, येणाऱ्या जेव्हा आमचं पार्लमेंटचं अधिवेशन त्याबद्दल बोलू पण नक्कीच त्याच्यामध्ये इंटेलिजन्सचा फेल्युअर आहे कारण यासाठी मी बोलते कारण पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होती आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित असताना त्या ठिकाणी सुरक्षेचं वातावरण असायला हवं होतं ही आमची अपेक्षा आहे आणि अशा घटना भविष्यात होणार नाहीत या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे आणि अशा तऱ्हेचं कठोर शासन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। जे दहशतवादी असतील त्यांच्यावरती नराधमावरती तर व्हायलाच पाहिजे पण सीमापार पलीकडे अगर कोणी करत असेल तर त्यांना सुद्धा संदेश गेला पाहिजे की भारत हे खपून घेणार नाही, भारत म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत। मॅडम, यांनी म्हणणं असं आहे की 370 कलम हटवल्यानंतर तिथे पर्यटन वाढलं होतं त्यामुळे कुठेही असुरक्षितता नव्हती अशातला भाग नाहीये, पर्यटन वाढतानाच पाहायला नाही, पर्यटन वाढलंय त्याच्या बाबतीमध्ये चांगलं आहे पण पर्यटन दिल्यानंतर लोकांना अशा तऱ्हेने मृत्यू येणं तुम्ही विचार करा। लोक तिथे मजेसाठी गेली होती, लोक तिथे त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेली होती पण दुर्दैवाने त्यांचा अशा तऱ्हेने ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबाची काय परिस्थिती असेल तुम्ही समजू शकता का? परिस्थिती फार भयंकर त्या ठिकाणी असेल आणि म्हणून त्यांच्याबद्दल आज सहानुभूती त्यांच्याबद्दल सांत्वन करणं ही भूमिका आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची आहे आणि ती भूमिका म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। कुठलंही त्या ठिकाणी आमचं एकच म्हणणं आहे की या अशा घटना भविष्यामध्ये होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी ॲक्शन प्लॅन केला गेला पाहिजे, इंटेलिजन्सला अजून स्ट्रॉंग केलं गेलं पाहिजे आणि मी जसं सुरुवातीपासून सांगते की अशा आता येणाऱ्या काळात ॲक्शन व्हावा की ज्याच्यामुळे थरकाप व्हावा की पुढच्या भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये। महाराष्ट्रात सुद्धा अनेक पर्यटन स्थळं आहेत, मुंबईत सुद्धा आहेत, अशा प्रकारची घटना ही भविष्यात होऊ शकते का? यासाठी मुंबईमध्ये सुद्धा सतर्कतेचा इशारा दिला गेला पाहिजे किंवा काय? नाही, मला वाटतं जिथे आता आपण बघत आहोत की आता सध्या एप्रिल मेच्या महिन्यामध्ये ज्यावेळी मुलांच्या परीक्षा संपतात त्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक पर्यटनाला जातात, त्या ठिकाणी सुट्टीवर जातात। अशा वेळेला सुरक्षित जागा ठेवणं, पर्यटन असेल किंवा कुठेही जागा असेल त्या ठिकाणी सुरक्षित वातावरण ठेवणं ही जबाबदारी सरकार आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे। त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि या घटनेच्या माध्यमातून मला वाटतं पुन्हा एकदा एक प्रश्न निर्माण झाला आहे की आपल्याकडे ज्या इंटेलिजन्सच्या गोष्टी आहेत त्या माहिती त्यातून येत नाही त्याच्यावरती लक्ष केंद्रात यावं आणि मला असं वाटतं की अशा घटना होऊ नयेत या दृष्टिकोनातून पुढच्या काळात कामं व्हावी।
काही जो हल्ला झालेला आहे पदार्थ आहे त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातले महाराष्ट्रातले 6 जण आहेत. आणखी आकडा वाढण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जाते. मात्र एका अशा ठिकाणी जिथे पर्यटन स्थळ आहे तिथे अशी घटना घडते. काय सांगायचं असेल? हे पहलगाममधला जो हल्ला झालेला आहे तो भ्याड हल्ला आहे आणि त्याचा सर्वप्रथम आम्ही सगळेजण निषेध करतो. खरं तर दुर्दैवाने त्याच्यामध्ये जी निष्पाप मंडळी जी आहे ते बळी पडली त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी श्रद्धांजली वाहते, शोक व्यक्त करते. त्यांच्या कुटुंबाला आम्ही सांत्वन देऊ इच्छिते की या दुःखातून ते बाहेर येतील अशी अपेक्षा करते. आणि ज्या तऱ्हेने हा जो दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि ही जी मंडळी याच्यामध्ये नराधम मंडळी याच्यामध्ये आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे. सीमापार भागातून काही मंडळी जो त्या ठिकाणी एक वेगळ्या तऱ्हेचं त्या ठिकाणी दहशतवादाचं वातावरण तयार करत आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी ही आमची अपेक्षा आहे. आणि अशा कारवाई व्हाव्या की येणाऱ्या काळामध्ये अशी घटना पुन्हा होणार नाही अशा तऱ्हेचा एक संदेश भारताच्या माध्यमातून जावा ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. जशा तऱ्हेने आपण बघितलं असेल की ही सीमापार याची सगळी चालतात आणि या दहशतवादाला ज्या ठिकाणी पाठिंबा दिला जातो. आमचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना थरकाप पोचेल आणि त्या ठिकाणी या दहशतवादाला आपण मोडू यासाठी एकत्रपणे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तशी कारवाई व्हायला पाहिजे ही माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी अपेक्षा आहे केंद्र सरकारकडून. आणि म्हणून आज आम्ही शांततेच्या मार्गाने करत आहोत. कारण शेवटी आपल्या सगळ्यांची एकता ही शांतता जी आहे या समाजाला जोडण्याचं काम करणाऱ्या पुढच्या काळामध्ये दहशतवादाला जर त्या ठिकाणी जर संपवायचं असेल तर सद्भावनेला पुढे घेऊन गेलं पाहिजे ही भावना काढून आज आम्ही या ठिकाणी जो आहे तो कॅन्डल मार्च जो आहे तो करत आहोत. आणि शोकाकुल कुटुंबाच्यासाठी आम्ही या ठिकाणी संवेदना व्यक्त करतो. ती सगळे आपली आपतेष्ट मंडळी आहेत, महाराष्ट्राची आहेत, भारताची मंडळी आहेत आणि दुर्दैवाने त्यांचा पर्यटनाला गेलेल्या असताना अशा तऱ्हेने मृत्यू होणं हे दुर्भाग्यशाली आहे. परंतु आमची इच्छा एकच आहे की सीमापारच्या भागातून जी काही मंडळी दहशतवादाला फूटपाणी देण्याचं काम करत आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे. थरकाप होईल असा त्या ठिकाणी जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो त्या ठिकाणी ॲक्शन घेतली गेली पाहिजे ही आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. गेल्या जर काही काळापासून आपण जर पाहिलं तर जात धर्म या गोष्टी नेहमीच वाढताना पाहायला मिळते आणि आत्ता यावेळी सुद्धा हल्ला धर्म विचारून झालेला पाहायला मिळतो. हे मला तर खरं सांगायचं आहे की दुर्दैव आहे की अशा तऱ्हेने जे आपण बघतोय की धर्म आणि त्या ठिकाणी जातीवाद आणि त्या ठिकाणी जे आहे ते आतंकवाद एकत्र होत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आज आम्ही इथून संदेश एकच द्यायला लावलो सद्भावनेच्या माध्यमातून आम्ही सगळेजण की एकता ही आपली ताकद आहे, शांतता ही आपली ताकद आहे, सत्य ही आपली ताकद आहे, अहिंसा ही आपली ताकद आहे आणि त्या ताकदीने आपण पुढे गेलं पाहिजे. भारताला तथागत गौतम बुद्धांची परंपरा आहे, भारताला महात्मा गांधीजींचा विचार आहे आणि म्हणून मला अपेक्षा आहे की एकतेने आपण ह्याला जे आहे ते उत्तर देऊ शकतो आणि तीच एकताच आम्ही या ठिकाणी दाखवायला आलेलो आहोत. आम्ही शोकाकुल कुटुंबाच्या बरोबर आहोत पण त्याचबरोबर आमची अपेक्षा आहे की या नराधमांना कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये अशी कोणाची हिंमत होणार नाही ही या ठिकाणी कारवाईची अपेक्षा आम्ही करतो. नाही मला असं वाटतं की त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याबद्दल केंद्र सरकारला आम्ही बोलू येणाऱ्या जेव्हा आमचं पार्लमेंटचं अधिवेशन त्याबद्दल बोलू पण नक्कीच त्याच्यामध्ये इंटेलिजन्सचा फेल्युअर आहे. कारण यासाठी मी बोलते कारण पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होती आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित असताना त्या ठिकाणी सुरक्षेचं वातावरण असायला हवं होतं ही आमची अपेक्षा आहे. आणि अशा घटना भविष्यात होणार नाहीत या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे आणि अशा तऱ्हेचं कठोर शासन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. जे दहशतवादी असतील त्यांच्यावरती नराधमावरती तर व्हायलाच पाहिजे पण सीमा पार पलीकडे अगर कोणी करत असेल तर त्यांना सुद्धा संदेश गेला पाहिजे की भारत हे खपून घेणार नाही. भारत म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत. मॅडम यांनी म्हणणं असं आहे की 370 कलम हटवल्यानंतर तिथे पर्यटन वाढलं होतं त्यामुळे कुठेही सुरक्षितता नव्हती अशातला भाग नाहीये. पर्यटन वाढतानाच पाहायला नाही पर्यटन वाढलंय त्याच्या बाबतीमध्ये चांगलं आहे पण पर्यटन दिल्यानंतर लोकांना अशा तऱ्हेने मृत्यू येणं तुम्ही विचार करा. लोक तिथे मजेसाठी गेली होती, लोक तिथे त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेली होती पण दुर्दैवाने त्यांचा अशा तऱ्हेने त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कुटुंबाची काय परिस्थिती असेल तुम्ही समजू शकता का? परिस्थिती फार भयंकर त्या ठिकाणी असेल आणि म्हणून त्यांच्याबद्दल आज सहानुभूती त्यांच्याबद्दल सांत्वन करणं ही भूमिका आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची आहे आणि ती भूमिका म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. कुठलंही त्या ठिकाणी आमचं एकच म्हणणं आहे की या अशा घटना भविष्यामध्ये होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी ॲक्शन प्लॅन केला गेला पाहिजे. इंटेलिजन्सला अजून स्ट्रॉंग केलं गेलं पाहिजे आणि मी जसं सुरुवातीपासून सांगते की अशा आता येणाऱ्या काळात ॲक्शन व्हावा की ज्याच्यामुळे थरकाप व्हावा की पुढच्या भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये. महाराष्ट्रात सुद्धा अनेक पर्यटन स्थळं आहेत, मुंबईत सुद्धा आहेत. अशा प्रकारची घटना ही
भविष्यात होऊ शकते का? यासाठी मुंबईमध्ये सुद्धा सतर्कतेचा इशारा दिला गेला पाहिजे किंवा काय? नाही, मला वाटतं जिथे आता आपण बघत आहोत की आता सध्या एप्रिल मेच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस मुलांच्या परीक्षा संपतात त्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक पर्यटनाला जातात, त्या ठिकाणी सुट्टीवर जातात. अशा वेळेला सुरक्षित जागा ठेवणं, पर्यटन असेल किंवा कुठेही जागा असेल त्या ठिकाणी सुरक्षित वातावरण ठेवणं ही जबाबदारी सरकार आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि या घटनेच्या माध्यमातून मला वाटतं पुन्हा एकदा एक प्रश्न निर्माण झाला आहे की आपल्याकडे ज्या इंटेलिजन्स गोष्टी आहेत त्या माहिती त्यातून येत नाही, त्याच्यावरती लक्ष करण्यात यावं. आणि मला असं वाटतं की अशा घटना होऊ नयेत या दृष्टिकोनातून पुढच्या काळात कामं व्हावी. हिंदी घटना का जो घटना भैड़ हल्ला हुआ है उसका मैं यहाँ से बहुत सारा निषेध करना चाहती हूँ. जितना निषेध कम करें हम उतना हम कम है. मैं यहाँ से कहना चाहती हूँ उस हल्ले में निष्पाप जो लोगों की मृत्यु हुई है मैं उनके लिए मैं यहाँ से श्रद्धांजलि और सांत्वन देना चाहती हूँ. उनके लिए मैं शोक व्यक्त करना चाहती हूँ. उनके फैमिली के लिए मैं यहाँ से सांत्वन करना चाहती हूँ. जिस तरह से उनकी फैमिली के मेंबर जो पर्यटन के लिए वहाँ पे गए थे और दुर्भाग्यवश उनके फैमिली में से किसी की मौत हो गई है, मैं उनको यहाँ से सद्भावना अपनी तरफ से और सभी की तरफ से देना चाहती हूँ. मैं यही कहना चाहती हूँ कि जिस तरह से ये दहशतवादी हल्ला हुआ ये बिल्कुल भैड़ हल्ला था. और मैं ये भी कहना चाहती हूँ कि जिस निराधम उसमें थे उन सभी के ऊपर कार्रवाई होनी चाहिए. उस आतंकवादियों के ऊपर कार्रवाई होनी चाहिए. सीमा पार से जो लोग इसके लिए पूरी तरह से सपोर्ट करने का काम करते हैं उनके ऊपर भी ऐसी कार्रवाई होनी चाहिए कि थरकापुड़े आने वाले दिनों में ऐसी कभी जिंदगी में आगे कोई घटना नहीं हो. इसके लिए आने वाले दिनों में प्रयत्न होना चाहिए. केंद्र सरकार की तरफ से इंटेलिजेंस को कैसे स्ट्रॉन्ग किया जाए इसके लिए प्रयत्न होना चाहिए. और पर्यटन स्थलों को जो है वो सुरक्षित वातावरण देना चाहिए, ये मैं यहाँ से कहना चाहूँगी. वो हमारे आप्तेष्ट थे, भारत के नागरिक थे, महाराष्ट्र के हमारे लोग थे. उनके लिए हम सद्भावना व्यक्त करने के लिए आज यहाँ से जो है शांततापूर्वक कैंडल मार्च कर रहे हैं. हम ये जानते हैं कि इस देश में हमारी एकता ही हमारी सबसे बड़ी ताकत है. और इस दहशतवाद को अगर कोई ख़त्म कर सकता है तो हमारी एकता, सत्य, अहिंसा ही खत्म कर सकता है. इसलिए आज ये सद्भावना रैली के माध्यम से हम सद्भावना व्यक्त करना चाहते हैं कि भारत के लोग, हम सब लोग एक हैं. और जब ऐसी घटनाएं होती है तो उसके खिलाफ हम आवाज़ उठाने का काम करते हैं. और जो परकीय ताकतें इसको सपोर्ट करेगी उसके खिलाफ लड़ने का भी हम लोग यहाँ से बात करना चाहते हैं. आने वाले दिनों में ऐसी घटना नहीं हो, इस तरह का लेसन बाहर जाना चाहिए, ये भी अपेक्षा हम सब लोग करते हैं. घटना का जो घटना भैड़ हल्ला हुआ है उसका मैं यहाँ से बहुत सारा निषेध करना चाहती हूँ. जितना निषेध कम करें हम उतना हम कम है. मैं यहाँ से कहना चाहती हूँ उस हल्ले में निष्पाप जो लोगों की मृत्यु हुई है मैं उनके लिए मैं यहाँ से श्रद्धांजलि और सांत्वन देना चाहती हूँ. उनके लिए मैं शोक व्यक्त करना चाहती हूँ. उनके फैमिली के लिए मैं यहाँ से सांत्वन करना चाहती हूँ. जिस तरह से उनकी फैमिली के मेंबर जो पर्यटन के लिए वहाँ पे गए थे और दुर्भाग्यवश उनके फैमिली में से किसी की मौत हो गई है, मैं उनको यहाँ से सद्भावना अपनी तरफ से और सभी की तरफ से देना चाहती हूँ. मैं यही कहना चाहती हूँ कि जिस तरह से ये दहशतवादी हल्ला हुआ ये बिल्कुल भैड़ हल्ला था. और मैं ये भी कहना चाहती हूँ कि जिस निराधम उसमें थे उन सभी के ऊपर कार्रवाई होनी चाहिए. उस आतंकवादियों के ऊपर कार्रवाई होनी चाहिए. सीमा पार से जो लोग इसके लिए पूरी तरह से सपोर्ट करने का काम करते हैं उनके ऊपर भी ऐसी कार्रवाई होनी चाहिए कि थरकापुड़े आने वाले दिनों में ऐसी कभी जिंदगी में आगे कोई घटना नहीं हो. इसके लिए आने वाले दिनों में प्रयत्न होना चाहिए. केंद्र सरकार की तरफ से इंटेलिजेंस को कैसे स्ट्रॉन्ग किया जाए इसके लिए प्रयत्न होना चाहिए. और पर्यटन स्थलों को जो है वो सुरक्षित वातावरण देना चाहिए, ये मैं यहाँ से कहना चाहूँगी. वो हमारे आप्तेष्ट थे, भारत के नागरिक थे, महाराष्ट्र के हमारे लोग थे. उनके लिए हम सद्भावना व्यक्त करने के लिए आज यहाँ से जो है शांततापूर्वक कैंडल मार्च कर रहे हैं. हम ये जानते हैं कि इस देश में हमारी एकता ही हमारी सबसे बड़ी ताकत है. और इस दहशतवाद को अगर कोई ख़त्म कर सकता है तो हमारी एकता, सत्य, अहिंसा ही खत्म कर सकता है. इसलिए आज ये सद्भावना रैली के माध्यम से हम सद्भावना व्यक्त करना चाहते हैं कि भारत के लोग, हम सब लोग एक हैं. और जब ऐसी घटनाएं होती है तो उसके खिलाफ हम आवाज़ उठाने का काम करते हैं. और जो परकीय ताकतें इसको सपोर्ट करेगी उसके खिलाफ लड़ने का भी हम लोग यहाँ से बात करना चाहते हैं. आने वाले दिनों में ऐसी घटना नहीं हो, इस तरह का लेसन बाहर जाना चाहिए, ये भी अपेक्षा हम सब लोग करते हैं.